नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। नव्या मोटार वाहतूक कायद्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता लक्षात येताच वाहतूकदारांनी संप आंदोलन सुरू केलेली आहेत। माल वाहतूकदार देशभरामध्ये प्रत्येक वस्तू ग्राहकापर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठी प्रयत्नशील असतात। प्राप्त स्थितीमध्ये मात्र ज्या पद्धतीचे बदल मोटार वाहतूक कायद्यामध्ये केले जात आहेत ते बदल योग्य नाहीत आणि त्यात सुद्धा खास करून ते वाहन चालकाच्या साठी अन्यायपूर्ण आहेत असा विचार मांडत अशी भूमिका घेत आंदोलन सुरू झालंय। हे आंदोलन सुरू झाल्यामुळे रस्त्यावर ट्रक कमी आहेत, टँकर कमी आहेत, वाहतूक बऱ्यापैकी वेगाने आणि सुरळीत सुरू आहे। पण याचा एक दूरगामी परिणाम आहे, तो म्हणजे उद्या नाहीतर परवा माल वेळेवर मिळत नसल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या जाऊ शकतात। तसा खोटा प्रचार करून सुद्धा महाग वस्तू विकल्या जाऊ शकतात। हे सगळं एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला देशातली रस्ते वाहतूक ही सर्वाधिक सुरक्षित करण्याची जबाबदारी ज्या विभागावर आहे त्याने काय नक्की पाऊल घेतलंय हे लक्षात घ्यायला हवं। आत्ताच्या संसदीय अधिवेशनामध्ये मोटार वाहतूक नियमावली बदलण्यात आली आणि त्याच्यानुसार एखाद्या व्यक्तीला ठोकरून समजा वाहन तिथेच सोडून वाहन चालक पळून गेला तर त्याला यापूर्वी जेवढी शिक्षा होती त्या शिक्षेत 5 पट वाढ करण्यात आली आणि हेच ट्रक चालकांना पसंत नाहीये। आजच्या घडीला तुमच्या माझ्यासारखे अनेक जण रस्त्यावरून प्रवास करत असताना जीव मुठीत धरून प्रवास करतात हे विसरता कामा नये। हा प्रवास याच्यासाठी जीव मुठीत धरून आहे कारण वाहनांच्या निमित्ताने पाळली जाणारी शिस्त ही आता कुठेच दिसत नाही। सगळ्या लेनमध्ये जड वाहतूक चालू असते। छोट्या वाहनातून किंबहुना अगदी सार्वजनिक वाहनांना सुद्धा याच्यातून कशी बशी वाट काढत रस्त्यावरून प्रवास करावा लागतो। मोठी वाहनं आणि त्यात सुद्धा खास करून माल वाहतूक करणारी जड वाहनं यांच्या मेंटेनन्सचा मुद्दा सुद्धा आहे। बऱ्याचदा ही वाहनं नीट देखभाल न करता रस्त्यावर आणली जातात, परिणामस्वरूप अपघाताचं प्रमाण सर्वाधिक आहे। भारतासारखा प्रचंड लोकसंख्या असलेला देश युद्धापेक्षा जास्त लोक रस्ते अपघातात गमावतोय हे विसरून चालणार नाही। जेवढी लोक मृत्युमुखी पडतायत त्याच्या बऱ्याच पैकी टप्प्यानं माणसं जायबंदी होतात, आयुष्यभरासाठी कमाईपासून वंचित होतात। तेव्हा रस्त्यावरचा प्रवास हा सुरक्षित व्हायला हवा। रस्त्यावर जो कोणी वाहन चालवेल त्यांनी जबाबदारीने वाहन चालवायला हवं आणि प्रत्येक वाहन हे सुयोग्य स्थितीत असायला हवं। हा विचार बाळगून मोटार वाहन कायद्यात झालेले बदल हे वाहतूकदारांच्याकडून मात्र स्वीकारले जात नाहीयेत। नक्की बदल काय झालेत ते आधी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आणि मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात देशभरातलं आंदोलन राजकीय दृष्ट्या वळवण्याचा प्रयत्न कोण करतंय तेही पाहूयात। आधी आपल्या समोर येत आहेत ते मुद्दे ज्यातून आपल्याला लक्षात येईल कायदा कशा प्रकारे बदलला गेलाय। आधी 2 वर्षाची शिक्षा होती, आता ती शिक्षा 10 वर्षांची झालेली आहे। नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये हा बदल करण्यात आलाय। जर समजा हिट अँड रन अर्थात वाहन ठोकरून तुम्ही गाडी तिथेच सोडून पळालात तर अशा प्रकारचे कायद्याचे नवे आयाम तुम्हाला लागू होतील। 7 लाख रुपये दंड आहे आणि यातून जामीन मिळणं सुद्धा कठीण होणार आहे। अपघातानंतर जमावाकडून मारहाण होते, ट्रक जाळण्याचे प्रकार होतात अशी तक्रार वाहतूकदार करतात। परिणामस्वरूप त्यांच्या या तक्रारीची दखल घेत कायदा सौम्य असावा अशी मागणी आहे। जमावाच्या भीतीनेच अपघातानंतर वाहन चालक पळून जायचे असं वाहतूकदार सांगू इच्छित आहेत। मात्र आता वाहन चालक पळून गेला तर त्याला 10 वर्षांची शिक्षा होईल। हे त्यांचं नवीन कायद्यातलं कलम अडचणीचं ठरेल असाही विषय इथे मांडला गेलाय। दुसरं असं आहे की धुक्यामुळे अपघात झाला तरी सुद्धा 10 वर्षाचा तुरुंगवास असेल। आपल्याला हेही बघायला हवं की या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे सुरू झालेलं राजकारण कसं आहे। विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। विजय वडेट्टीवार असं म्हणतायत, जे काँग्रेसचे नेते आहेत, वाहन चालकांवर अन्याय करणारा कायदा केंद्राने रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे। जनविरोधी काळे कायदे पारित करून जनतेस वेठीत धरण्याचं काम केंद्र करतंय असा त्यांचा आरोप आहे।
समाजातील सर्व घटक सातत्यानं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करतायत. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांचीही प्रतिक्रिया येते, तीही आपण पाहणार आहोत. अपघात कसा झाला, जबाबदार कोण, कुठलीही तपासणी करण्याची तरतूद या नव्या कायद्याच्या बदलांमध्ये ठेवलेली नाही. जेवढ्या ट्रक चालकांची गरज त्यापेक्षा 40% ट्रक चालक सध्या कमी आहेत. म्हणजे थोडक्यात वाहन चालकांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. अशा वेळेला राक्षसी कायदे करण्यात आले तर कुणीही ट्रक चालक म्हणून काम करणार नाही. हाच कायदा पुढे कार चालकांनाही लागू होणार आहे, त्याची सुद्धा काळजी होण्याची गरज आहे असं ते म्हणतात. आणि एखाद्यानं चुकीने रस्ता ओलांडला, अपघात झाला तर शिक्षा रस्ता ओलांडण्याला करायची, ओलांडणाऱ्याला करायची की चालवणाऱ्याला? सर्व अपघात हे वाहन चालकांच्या चुकीमुळेच होतात हे म्हणणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित आव्हाड करतात. आणि ते म्हणतात की भारतीयांना फक्त तुरुंगाचीच भीती दाखवायची एवढंच आता सरकारचं काम आहे का? रस्ता ओलांडताना अपघात झाला तर त्याच्या घरच्यांना 10 लाखाचा दंड आकारणार का? एकतर्फी विचार करून कायदा होऊच शकत नाही असाही दावा त्यांनी केलाय. ट्रक चालकांच्या भूमिकेला पाठिंबा सुद्धा घोषित केलेला आहे. चर्चेसाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं अली दारूवाला आहेत. ते भारतातल्या पेट्रोल पंप उत्पादकांचे आणि पुरवठादारांचे सुद्धा प्रतिनिधी आहेत. आपल्या सोबत सुरेश खोसला आहेत. सुरेशजी, आपण थोडंसं मागे सरकून बसा, आपला चेहरा कॅमेऱ्याच्या खूप जवळ आलाय. आपण वाहतूकदार संघटनेचे प्रतिनिधी म्हणून या चर्चेमध्ये आहात आणि धनराज वंजारी हे आपल्या सोबत आहेत. माजी पोलीस अधिकारी म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. ही सगळी चर्चा करत असताना एक माजी पोलीस अधिकारी सुद्धा आपण चर्चेत यासाठी ठेवलाय कारण अपघात नक्की होतात कसे आणि त्यावेळेला तिथला पंचनामा लक्षात घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं असतं, हे विसरता कामा नये. मला मालवाहतूकदार किंवा प्रवक्ते भाजपा यांच्यातल्या शाब्दिक चकमकीत जाण्यापूर्वी चर्चेला अधिक गांभीर्यपूर्वक आपल्यापर्यंत आणण्याच्यासाठी धनराज वंजारींना पहिला प्रश्न विचारायचा आहे तो असा की ज्या परिस्थितीमध्ये अपघात होतो त्या परिस्थितीत प्रत्येक वेळेला चालक जबाबदार असतो का प्रत्येक वेळेला रस्ता ओलांडणारा, रस्त्यावर चालणारा माणूस? प्रसाद, कसं आहे, रस्त्यावरचा कुठलाही अपघात म्हणा त्याला कधीही एक पॅरामीटर लावून चालत नाही. कधी कधी रोडची कंडिशन असते, कधी कधी गाडीची कंडिशन असते, कधी कधी एक व्यक्ती म्हणून ड्रायव्हरची कंडिशन असते, फिजिकल आणि सायकोलॉजिकल, त्याची मेंटल कंडिशन सुद्धा इम्पॉर्टंट असते. हे गाडीचं जरी झालं तर ज्यावेळी अपघात होतो तेव्हा जो जखमी असतो किंवा जो विक्टीम आपण म्हणतो त्याची चूक नसेलच असंही आपल्याला म्हणता येत नाही. तर हे एका कारणासाठी आपण रास्त धरून चाललं पाहिजे की अपघात कुठलाही घ्या, रोड ऍक्सिडेंट म्हटला की त्याची चौकशी झाल्याशिवाय अपघाताचं खरं कारण काय आहे, सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स काय सांगतो, ब्रेक कुठे लावला होता, किती दूरपर्यंत स्किड मार्क आलेले आहे, हे सगळं बघितल्याशिवाय आपण हे निर्धारण करू शकत नाही कायदेशीर की या अपघाताला खरा जबाबदार कोण आहे. अगदी वंजारीजी, थोडक्यात असं आहे की आपलं म्हणणं आहे अपघाताला नक्की जबाबदार कोण हे ठरवून निर्णय घेता येत नाहीत. सुरेश खोसला जी, आप हमारे साथ जुड़ चुके हैं, बहुत बहुत स्वागत है आपका जय महाराष्ट्र चैनल पर. सीधा सवाल करेंगे, क्या केवल और हमेशा ड्राइवर को जिम्मेदार मानना सही नहीं है, ये आपकी भूमिका है, लेकिन क्या रोड ट्रांसपोर्ट और अधिक सुरक्षित बनाने के लिए कानून को सक्षम किया जाना आपको मंजूर नहीं? नमस्कार जी, बहुत बहुत धन्यवाद आपका. ये जो नया नियम आया है भारतीय न्याय संहिता 2023, 25 तारीख को हमारे आदरणीय अमित शाह गृह मंत्री जी ने ये जो लोकसभा में ये नया लॉ का सभी को अप्रेज किया है. 10 साल की जो सजा अमेंड करवाई है और साथ में अपना 7 साल का जुर्माना. तो हम इसके बिल्कुल जो है साथ नहीं है, क्योंकि आज हिट एंड रन केस, आज ठीक है, आज कानून होना चाहिए, देयर शुड बी लॉ, वी आर ऑल्सो लॉ अबाइडिंग सिटीजन्स, बट आप साथ ही साथ जो स्टेक होल्डर्स है आप उनकी ओपिनियन लीजिए. आज अगर आप देखेंगे तो जो हैवी व्हीकल एक्सीडेंट रेशियो है, एक्सीडेंट इज ऑलवेज बाय चांस,
एक्सीडेंट रेशियो जो जी। कमर्शियल हैवी व्हीकल्स का है वो अगर आप देखेंगे तो वो इट इज वेरी वेरी नॉमिनल एज कंपेयर टू अदर व्हीकल्स, एज कंपेयर टू अदर टू व्हीलर्स की मैं बात करूं, थ्री व्हीलर्स की बात करूं, फोर व्हीलर्स की बात करूं। ये जो नया कानून आया है अगर आप देखेंगे भाई ऑटोमेटिकली हमने 27 तारीख को हमारी जो एपेक्स बॉडी है ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस और साथ ही साथ बॉम्बे गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन, फेडरेशन ऑफ बॉम्बे मोटर ट्रांसपोर्ट ऑपरेटर्स, हमने तुरंत जो है इनको चिट्ठी लिखी है, उसमें क्या क्या लॉ में क्या क्या लकूनाज है, क्या क्या कमी है, हमने उनको उनसे साझा की है और अपना रिक्वेस्ट खोसला किया जी है एक कि और भाई- बात, खोसला जी एक बात को बता दीजिए आप कि क्या इस प्रकार के कानून में बदलाव करते समय आपसे कोई वार्ता नहीं हुई? बिल्कुल इसमें जो है कोई भी अपना जो है हमारी फेटर्निटी से किसी को भी कोई भी स्टेक होल्डर्स को नहीं लिया गया जी। जी, आप अपने फोन को कृपया डीएनडी मोड पर डाल दीजिए, आपकी फ्रेम भी हिल चुकी है, हम आप तक वापस लौटेंगे। अली दारूवाला पटकन आपल्यापर्यंत चर्चेला घेऊन येतो आणि या चर्चेत एक तपशील देण्याची गरज आहे, ती अशी आहे की सर्वाधिक प्रकरणं जर समजा अपघाताची आणि अपघातात मृत्यू पावलेल्या तपशिलातली असतील तर ती हिट अँड रनच्याच अनुषंगानं समोर येत आहेत। त्याचबरोबर अयोग्य पद्धतीनं वाहन पार्क करणं इतकंच नाही तर मागून येऊन गाडी ठोकली गेल्यानं पुढच्या गाडीचा अपघात होणं अशा प्रकारची कारणं मोठ्या संख्येनं समोर येतात। मुळात मुद्दा आहे रस्ते वाहतूक सुरक्षित भारतातली करणं गरजेची आहे की नाही आणि तशी करत असताना जे सर्वाधिक वाहनं रस्त्यावर सर्वाधिक काळ चालवतात त्या वाहतूकदारांना विश्वासात घेतलं नाहीये, हा आक्षेप योग्य आहे का? साहेब मी एक आपल्या माध्यमातून हे प्रश्न विचारू इच्छितो। हे म्हणतात त्यांना विश्वासात घेतलेलं आहे का नाही। मी एक भाजपचा प्रवक्ता म्हणून नाही, एक सर्वसाधारण नागरिक जे पुणे बॉम्बे मला जे वारंवार ट्रॅव्हल करावं लागतो, हे जे म्हणतात यांची जी संघटना आहे, यांची जी असोसिएशन आहे, यांची जे स्टेक होल्डर्स आहे, सर यांच्या स्टेक होल्डर्सला यांनी रस्त्याचे नियमसाठी काय नियमावली दिली का नाही दिली? सर तुम्ही पुणे बॉम्बे हायवेला येत असताना 1, 2, 3 कधी 4थी लेन असती ना सर, हे ट्रकवाल्याने ते 4थी लेन पण सर त्यांनी नाही का ऑक्युपाय केली असती। हे शासनाला सांगण्याच्या ऐवजी स्वतःच्या ट्रक ड्रायव्हर्स लोकांना का त्यांनी नियमावली देत नाही का? एक लेन धरून चालवावा किंवा त्यांनी नाही का नो हॉन्किंग, समोरच्या येणाऱ्या माणसाला हाय बीम लो बीम, हे स्वतःला नियम लावून का घेत नाही? याला नेहमी शासनमध्ये का यावं? शासनमध्ये येऊन यांना जेपर्यंत आपण हे स्ट्रिक्ट करत नाही सर, ही जे लॉट आहे ही मी म्हणतो, मी पण बिझनेसमॅन आहे सर, मी मानतो, पण हे जे ट्रक ड्रायव्हर्स आहे, ट्रान्सपोर्टर्स आहे, यांना हे फ्रस्ट्रेशन लेवलच्या पलीकडे गेलेली ही जमात आहे सर। यांना असं रेन इन केल्याशिवाय माननीय अमित शाह साहेबांनी यांना असं ते स्ट्रिक्ट केल्याशिवाय मला वाटत नाही हे लोक वळणीवर येतील सर। जी सुरेश खोसला जी, आप तक शायद बात पहुंच चुकी होगी। जो मूल चिंता का विषय है, पूरे देश भर में इस बात की चिंता है कि ट्रक कभी लेन में नहीं चलते, न ट्रक का ढंग से मेंटेनेंस रहता है, न ट्रक वाले जिन चालकों से उनका काम निकालते हैं उन्हें सही तरीके से जिंदगी देते हैं, ना वो सही सो पाते हैं, ना अपनी तबीयत का सही ख्याल रखते हैं। और इस सबका असर आप मेरे जैसे अनेकों पर पड़ता है। मैं अपनी छोटी गाड़ी लेकर जब चलता हूं और अब बगल से अगर ट्रक गुजरता है तो डर पैदा होता है हम लोगों में। और मेरे जैसे बहुत सारे लोग हैं जो सड़क पर गाड़ी चलते समय या सड़क पर पैर से भी पैदल चलते समय भी डर जाते हैं अगर ट्रक वाले उसके आसपास हो। मुद्दा इस भय को खत्म करने का है। हमारा स्लोगन है कायदे में रहेंगे तो फायदे में रहेंगे। अभी हाल ही में 19 नवंबर से 24 नवंबर वर्ल्ड रिमेम्बरेंस डे मनाया गया, जिसमें जो लोग अपना मृत्यु हो गई है जिनकी सड़क हादसे पे जो विक्टिम्स है, तो उसमें हमारा पूरा योगदान था। और हम हर ड्राइव में भी अवेयरनेस करते हैं भाई ड्राइवरों को। और आज की तारीख में जो गाड़ियां आई हैं अगर आप देखेंगे सब हाईटेक BS6 व्हीकल्स आई हैं और उसमें काफी परिवर्तन आया है और हमारे फेटर्निटी में भी और अवेयरनेस आई है। अगर आप बोलेंगे भाई अपना गाड़ी अगर साइड से ट्रक जा रहा है तो उसमें घबराहट होती है, तो मैं उससे अपना बिल्कुल आपसे सहमत नहीं हूं, क्योंकि आंकड़े जो बताएंगे, अगर आप बताएंगे रोड एक्सीडेंट्स के आंकड़े आपको बता देंगे कि भाई जो हैवी व्हीकल्स का आंकड़ा है वो बहुत ही कम है अगर मैं बाकी अपना कंपेयर करूं 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स से। जी, आप बता रहे हैं कि ट्रक बहुत ही शानदार तरीके से नियम अनुसार चलता है, आपत्ति इन्हीं बातों पर है। अली दारूवाला जी ने अभी थोड़ी देर पहले मुंबई पुणे हाईवे की बात की, वहां सारी लेन में ट्रक चलते हैं।
अब आप किस तरीके से इस बात का समर्थन करेंगे? अगर आप डिसिप्लिन के हिसाब से चलने वाले लोग होते तो एक ही लेन में चलते। पूरी मुंबई इस समय इस बात को लेकर परेशान है कि ट्रकों की वजह से पूरे मुंबई की दौड़ या उसकी स्पीड कम से कम 10%, 10 से 20% तक कम हो गई है। हाल ही में मुंबई पूना एक्सप्रेसवे पे ड्राइव निकला था, उसमें डेप्यूटी आरटीओ रोड सेफ्टी भरत कलरसर जी की रिपोर्ट है, जिसमें हैवी व्हीकल्स का एक्सीडेंट भी कम हुआ है और लेन डिसिप्लिन भी अपना जो है, जितने भी गाड़ी वाले जितने भी हैवी व्हीकल्स है, दे हैव ड्राइव्ड इन डिसिप्लिन्ड वे। ये मेरी रिपोर्ट नहीं है, ट्रांसपोर्ट कमिश्नर से आप ले सकते हैं। प्लीज डोंट टेक द क्रेडिट। जी तारवाला जी जवाब दीजिए। तारवाला जी तुम्ही बोलत होतात। हे जे म्हणतात ना, आरटीओने जे ड्राईव्ह काढलं होतं, हे जे म्हणतात लेन डिसिप्लिन आणि हे सगळं जे शिस्त सांगतात ना, हे यांच्यामुळे नाही सर। तिथं ते स्पीड कंट्रोल लावलं, यांना 2000 ची चलना पावती येतात ना, त्यासाठी हे नाही काय गाड्या फिरवत नाही हे लोक। त्याच्यानंतर हे म्हणतात ना डिसिप्लिन, यांनी कधी अशी मोहीम ड्राईव्ह काढली का ट्रक मालकांनी आणि चालकांनी? का तिथं उभं राहून एक दिवस आपले संघटनेच्या लोकांना सांगा का तुम्ही ट्रक बाजूला घेऊन चालवा, व्यवस्थित चालवा, हॉर्न मारू नका, रात्री ट्रक रस्त्यावरती उभं करू नका, जीवाला धोका, देशाला धोका आहे सर। मोदीजींनी या देश जे आहे ना 50 वर्ष पुढे नेले आणि मग ट्रकवरती यांना चालवायचं जे म्हणतात ना स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे आलंच नाही या जमातीमध्ये सर। या ट्रान्सपोर्ट लोकांनी सर देशाचं जे नाव काळा केलंय ना, या ट्रान्सपोर्ट ट्रक वाल्यांनीच केलंय सर। खोसला जी जवाब देंगे इस बात का? बहुत गंभीर आरोप लग रहे हैं। आज देश की अर्थव्यवस्था जो चल रही है वो ट्रांसपोर्टर से ही चल रही है। ट्रांसपोर्टर्स को रीढ़ की हड्डी माना जाता है। वी आर द बैकबोन ऑफ द इकोनॉमी और सेफ्टीज है, रोड सेफ्टी के इस विषय में हमारा हमेशा ट्रांसपोर्ट सेक्टर का हमेशा योगदान रहा है और आगे भी रहेगा। विचारा नहीं, ना, लेकिन मुद्दा- काय मोहीम काढली का विचारा ना यांना। मुद्दा आपके योगदान को नकारने का है ही नहीं खोसला साहब, डिसिप्लिन के साथ, अनुशासन के साथ सड़क पर चलने का है। बिल्कुल बिल्कुल, हम आपसे बिल्कुल सहमत है, एग्री करते हैं। जैसे मैंने आपको अभी भी बताया था कि अभी जो लेटेस्ट ड्राइव हमने की थी, वर्ल्ड रिमेम्बरेंस डे किया था, जिसमें पूरा हमारा ट्रांसपोर्ट फैटर्निटी का योगदान था, जिसमें कितने काफी लोगों को नॉन से जान से दारू मार पी दिया। के उसकी श्रद्धांजलि निकाली थी ये लोगों ने। जी मला तुम्हाला दोघांनाही थोडंसं थांबवायचं आहे। खोसला आणि अली दारूवाला काही क्षण थांबा, मला पटकन आता धनराज वंजारींना बोलतं करायचं आहे। धनराज वंजारी जी, मी बऱ्याचदा ज्या वेळेला पोलिसांना एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक जॅमच्या संदर्भातली तक्रार करतो, पोलिसांचं उत्तर असं असतं की आमचा काठी हातात घेतलेला पोलीस एका ट्रकच्या समोर जर जाऊन उभा राहिला तर हे ट्रकवाले ट्रकच अंगावर घालतात त्याच्या। आणि अशामुळे पोलीस सुद्धा विचार करतात की एवढ्या मोठ्या वाहनाला थांबवायचं कसं, पोलिसांच्या अडचणी काय असतात आणि वाहतूक शिस्तीत चालवण्यासाठी पोलिसांना सहकार्य कोण करत नाही। खरं तर पोलिसांच्याच खऱ्या या अडचणी आहे आणि आता दोघेही जे सांगतात आहे त्याच्यावरून एक दिसतं की आपण जो मूळ मुद्दा आहे तो विसरतोय, दॅट इज लॅक ऑफ सेल्फ डिसिप्लिन ऑन बिहाफ ऑफ ड्रायव्हर्स अँड ऑन बिहाफ ऑफ जनरल पब्लिक अँड टू व्हीलर ड्रायव्हर्स ऑल्सो। आता मला एक याच्यात कळत नाही की जर हे आपण गृहीत धरलं की हे उजव्या बाजूला का चालवतात, डाव्या बाजूला मोठी व्हेकल आल्या पाहिजे असा कायदा आहे। आता ते म्हणतात की कायदे से रहेंगे फायदे से रहेंगे, तो भैया कायदे से रहेंगे फायदे से तर तुम्ही डाव्या बाजूला चला ना गुपचूप। आणि त्याशिवाय जर कोणी याच्यामध्ये अपघातात सापडत असेल तर त्याचा दोष याच्यामध्ये निश्चितपणे होईल। जसं पब्लिकने सेल्फ डिसिप्लिन ठेवायचं आहे तसं ड्रायव्हरनी ठेवायचं आहे। अनेक ठिकाणी पोलिसांच्या अंगावर गाड्या घालून पोलीस सुद्धा दायबंदी झालेले आहे, काही पोलिसांचे प्राण पण गेलेले आहेत त्याच्यामध्ये। आणि अगदी धनराज वंजारीजी, कालच्या प्रकरणात आपण जर पाहिलं असेल तर दृश्यात सुद्धा हे दिसलं की पोलीस ज्या वेळेला आंदोलनाला अटकाव करत होते त्यावेळेला ड्रायव्हर त्यांच्या अंगावर चालून गेले, लाकडाच्या दांड्यांनी त्यांनी पोलिसांना मारहाण केली। मला खोसलाजींपर्यंत पोहोचायचं आहे। खोसलाजी, समय की पाबंदी है सबके लिए, एक बहुत छोटा सवाल, छोटा जवाब दे दीजिए, कितने दिनों तक आपका आंदोलन चलेगा और उसके लिए जिम्मेदार कौन रहेगा? सबसे पहले तो मैं ये बताना चाहता हूं कि हमने संस्था की तरफ से कोई भी आंदोलन का आह्वान नहीं किया, हमने कोई भी कॉल नहीं लिया है। दिस इज अ स्पॉन्टेनियस रिएक्शन बाय द ड्राइवर्स बिकॉज ऑफ द इनसिक्योरिटी। हम ड्राइवर्स को अपील कर रहे हैं कि भाई हमारी बातचीत चालू है, सेंटर से बातचीत चल रही है, हमारी जो एपेक्स बॉडी है ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस इसको रिप्रेजेंट कर रही है और मैं अभी दिल्ली में हूं और उम्मीद करते हैं कि शाम को इस पे कोई ना कोई निवारण, कोई ना कोई हल निकलेगा।
बिलकुल अली दारूवाला, आपल्यासाठी 30 सेकंद पटकन. परिस्थिती ताब्यात ठेवायला हवी, रस्त्यावरची वाहतूक सुरक्षित राहायला हवी आणि युद्धापेक्षा रस्ते वाहतुकीत माणसं अधिक जात आहेत ते टाळायला हवं. सर, लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. मोदीजींनी या भारताला 50 वर्ष पुढे नेले. हे ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि यांच्या संघटनेनी जे काळिका आमच्या देशवासींच्या माथ्यावर लावली ते तर पुसता येत नाही. पण आपल्या माध्यमातून मी सर्वसामान्य जनतेला हे सांगू इच्छितो का पेट्रोल, डिझेल आणि दूध ह्यामुळे जे होणारं अडचण यांच्या स्ट्राईकमुळे जे झालेलं आहे त्याला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी इस्मा ऍक्टच्या अंतर्गत, एसेन्शियल कमॉडिटी ऍक्टच्या अंतर्गत यांच्या ट्रान्सपोर्ट मुवमेंटला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे. सर्वसामान्य जनतेने काळजी करू नये आणि रस्त्यावरती असे लोकांना पोलिसांनी जेलमध्ये टाकल्याशिवाय हे लोक सुधारणार नाही, एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. ठीक आहे, चर्चेला आता वेळेची मर्यादा आहे. प्राप्त स्थितीमध्ये आपल्याला ही चर्चा इथेच आटोपती घ्यावी लागेल. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.